कुणी धान्य देतंय, कुणी दैनंदिन वापराच्या वस्तू, तर कुणी शैक्षणिक साहित्य देतंय. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या आसमानी संकटात तिथल्या लोकांच्या पाठीशी कोल्हापूरकरांनी उभं राहावं, यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दातृत्वशील कोल्हापूरकरांचे हजारो हात पुढे येत आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात ही मदत संकलित करण्यात येतेय. आज चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच होता. आज दिवसभरात अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापराच्या वस्तू जमा केल्यात. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील या ठिकाणी मदत दिली. ज्यांचं हातावरील पोट आहे अशा लोकांनी दाखवलेलं दातृत्व माणुसकीचं दर्शन घडवणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना आपणच सावरूया म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीची एक लोक चळवळ गावागावात सुरू झाली आहे. जो तो आपापल्या परीनं यात खारीचा वाटा उचलत असल्यानं पूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची आणि रोजच्या वापरातील वस्तूंची मदत गोळा होतीये. आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयातील स्टाफकडून आज जीवनावश्यक वस्तूंचे 51 किट काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा करण्यात आलेत. गडमुडशिंगीमधील आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे 113 किट सुपूर्द केलेत. पूरग्रस्तांना देण्यासाठी अन्नधान्याचे किट काँग्रेस कमिटीत जमा होत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत चंदगडपासून शाहूवाडी, गगनबावडा अशा दुर्गम भागातून आलेली लोक काँग्रेस कमिटीत येऊन आपली मदत देत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्यानंतर काहींनी तर पुणे, धुळे आणि राजस्थान इथून ऑनलाईन पद्धतीनं मदत पाठवली आहे. महापुरामध्ये मुलांचं शैक्षणिक साहित्य वाहून गेलंय. काही घरांमधील शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालंय. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरूपात या ठिकाणी मदत जमा झाली आहे. पुरामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालंय. घरातील प्रापंचिक साहित्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेलंय. त्यामुळे अनेकांनी कपडे आणि ब्लँकेट्स या ठिकाणी मदत स्वरूपात आणून दिलेत. माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की आपल्या परीनं जेवढी काही मदत आपल्याला करता येईल कोल्हापूर वासियांकडून तेवढी मदत आपण त्यांना करूयात. त्या आव्हानाला आम्ही ते आव्हान स्वीकारून आज मी आणि माझी मुलं आम्ही धाराशिव भागातील छोट्या छोट्या मुलांचे जे काही साहित्य वाहून गेलेलं आहे त्यांच्यासाठी वही आणि पुस्तक ह्याचे आम्ही मदत करतो आहोत. आमदार बंटी पाटील साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज जे काही पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तू लागत आहेत त्या मी दत्ता शिंदे युवा मंचतर्फे घेऊन आलेलो आहे. काय काय आणले? तांदूळ, साखर, तेल, बिस्किट पुडे, परत जीवनावश्यक ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व काही घेऊन आलेलो आहे. ठेवून सतेज पाटील साहेबांनी हे जे आवाहन केलेलं आहे नागरिकांना की आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू असतील, वापरातल्या कपडे असतील, इतर सगळे हे सगळं आपल्याच बांधवांच्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला आपण यावेळेला वेळेत देणं गरजेचं आहे. याला प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्याकडचे काही घरातले कपडे वगैरे जे काही होते जे उपयोगाला येणार आहेत लोकांच्या पांघरुणं वगैरे हे आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत. माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आत्तापर्यंत 1500हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे किट जमा झाल्याचं सांगितलं. या नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागले, अडचणीत आहेत, वातात झाल्या, त्याच्या घरापर्यंत जाऊन ही मदत दिली जाणार आहे. अजून देखील मदतीचा ओघ वाढत आहे आणि हे बघून कोल्हापूरकर अजून त्या राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि आई महालक्ष्मीचं अधिष्ठान असलेले कोल्हापूर दातृत्वात कुठेही कमी नाही हे यावरून सिद्ध होते आणि अजून उद्यापर्यंत आम्ही ही मदत स्वीकारणार आहे. मला नागरिकांना आव्हान आहे की आपल्याकडून अजून देखील जी काय मदत देता येते ती देण्याचे प्रयत्न करावेत. आम्हाला ही मदतीचा ओघ बघून काही वेळेला भरून येते. छोटी छोटी मुलं मदत घेऊन आलेले आहेत. काय IT मध्ये कामाला असणाऱ्या मुली, आता मगाशी तर 6 मुलींचा ग्रुप आहे, त्या जवळजवळ एक तांदूळ स्वतःच्या पगारात त्यांनी त्यातले पैसे बाजूला काढून जवळ 150-200 किलो तांदूळ घेऊन आल्या. त्या म्हणजे कोल्हापुरातील सर्व स्तरातील लोक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचं दातृत्व बघता उद्या 28 सप्टेंबर या मदत संकलनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मदतीचा ओघ वाढतच राहणार यात शंका नाही. 29 सप्टेंबरला ही मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे.